बांधवांनो, जय मल्हार. येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा घेऊन आपण जातोय. गेल्या 2 महिन्यांपासून राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी रात्री 4 वाजता घरी आलो. आरोग्याची काळजी न करता, जेवण झोप कसलाही विचार न करता, आणि माझे सर्व सहकारी यांनी सुद्धा आपला घर परिवार उद्योग व्यवसाय सगळं सोडून हे माझ्यासोबत रात्रंदिवस फिरत आहेत. आता बऱ्यापैकी आमचा दौरा झालेला आहे. ज्या भागात आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांना त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही म्हणून नाराज होऊ नका. तुम्ही दीपक बोराडे म्हणून तुम्ही प्रत्येक गावात जाऊन तुमच्या गावात काय नियोजन करायचं ते करा आणि या लढ्यामध्ये ताकदीनं उतरा. राज्यभरातून फोन येतात. मी बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो. प्रत्येकाशी बोलणं होत नाही. काही लोकांचे फोन उचलले जातात, काहींचे उचलले जात नाहीत. कारण मी सातत्यानं माझा काय गोंधळ चालला हे मलाच माहिती आहे. प्रचंड संकटातून राजकीय षड्यंत्रांना पार करत ही लढाई आपण ताकदीनं घेऊन चाललेलो आहे. म्हणून बांधवांनो, मी कुणाशी बोललो नाही बोललो या गोष्टींचा आपण फारसा विचार न करता आपलं काय योगदान या लढाईमध्ये देता येईल तो आपण या ठिकाणी प्रयत्न करावा. 21 जानेवारीला आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सकाळी 11 वाजता जाणार आहोत. तशी नियोजन तसली तयारी बऱ्यापैकी ताकदीनं राज्यभरातून केली आहे. मी विनंती करेल की 17 सप्टेंबरला हा लढा या ठिकाणी सुरू झाला होता. 17 जानेवारीला आपण जालन्याच्या त्याच आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीहून ज्या ठिकाणी अहिल्याबाईंचं पवित्र स्मारक होतंय त्या स्थळावरनं आपण निघणार आहोत. 17 तारखेला अंबड पैठण पाथर्डी मार्गे चौंडी या अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी आम्ही मुक्कामाला जाणार आहोत. 18 तारखेला सकाळी चौंडी येथून पंढरपूर मार्गे आरेवाडीच्या बिरोबानात मुक्कामाला जाणार आहोत. 19 तारखेला आरेवाडीतून फलटण तिथं धुळोबांचे दर्शन घेऊन ज्या ठिकाणी बी.के. कोकरे साहेबांनी या लढ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती त्या ठिकाणी फलटण येथील धुळोबाचे दर्शन घेऊन आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी 19 तारखेला मुक्कामाला असणार आहे. 20 तारखेला जेजुरी येथून निघून पुणे मार्गे नवी मुंबईपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि 20 तारखेला नवी मुंबईला मुक्काम करणार आहोत. 21 तारखेला सकाळी 11 वाजता आपण मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचणार आहोत. मी बांधवांना विनंती करेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी 17